It is good evening. Yes, so we'll start as always. आपण जी आधी ट्रिक केली होती ती एकदा बघूया आणि नंतर आज नवीन ट्रिक गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग बेटा. आज आपण काय शिकणार आहोत? मल्टिप्लिकेशन विथ द नंबर्स ऑफ डिफरंट बेस. म्हणजे ते दाखवेल मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू ऑल. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? नाही मॅम. मॅम हो मॅम. नो मॅम. यस मॅम. नो मॅम. यस मॅम. दिसते आता. दिसेल दिसेल. यस मॅम. थोडा टाइम लागेल, दिसेल. दिसते आता सगळ्यांना माझी स्क्रीन? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. Okay. So we'll start with this. So here Yes, is multiplication higher base. Good morning. This multiplication with the... आपण कोणता असतो जात असतो तेव्हा. एक मिनिट थांबा. एक मिनिट बेटा. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आला. एक मिनिट. तुमच्याकडे पण इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का आज? येस. एक मिनिट बेटा. Yes, now it is working. Yes, can you all see the screen now? दिसते स्क्रीन सगळ्यांना आता? तर आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ द हायर बेस 10, 20, 40. त्याच्या आधी पटकन आपण रिवाइज करून घेऊया आधीचं जी ट्रिक शिकलेली आहे ती. ठीक आहे, आपण याच्या आधी काय शिकलो होतं? 999 ने मल्टिप्लिकेशन कसं करायचं, आणि हे खूप सोपं होतं. करेक्ट? तर पटकन बघूया कसं करायचं ते. आन्सर 2 पार्ट मध्ये डिवाइड होते. आता हे 999 असल्यामुळे ह्याचा बेस आहे 1000. 1000 मायनस हा जो नंबर आहे दॅट इज 48, आणि इकडची बाजू राहणार 48 मायनस 1. ठीक आहे, सो 1000 मायनस 48 विल गिव्ह मी 952, आणि 48 मायनस 1 विल गिव्ह मी 47. माझा आन्सर येणार 47952. कळलं? तसंच हे पण बघूया आपण, मोठा नंबर बघूया. 1000 मायनस 544, आणि ही बाजू राहणार 544 मायनस 1. सो 1000 मायनस 544 विल गिव्ह मी 456, आणि हे येणार 543. तर माझा आन्सर येणार 543456. सगळ्यांना आठवली का ही ट्रिक? आपण शिकलो होतं याच्या आधी? येस. आता आपण आज नवीन शिकणार आहोत हे हायर बेस 10. ह्याला हायर बेस 10 म्हणतात. म्हणजे काय? तुम्ही बघताय की आपलं जे नंबर्स आहे हायर बेस 10 वाले मल्टिप्लिकेशन मध्ये 11 to 90 हे नंबर्सचं मल्टिप्लिकेशन असलं तर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे ह्या नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं असलं तर कसं करता हे आपण आज बघायचं आहे. ठीक आहे, ही ट्रिक त्याच्यासाठी आहे. तर काय आहे? अगेन आन्सर विल बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. 2 पार्ट्स मध्ये आन्सर डिवाइड होणार. ही बाजू इज दिस इंटू दिस, 3 into 6,
आणि ही बाजू काय राहणार 13 म्हणजे पहिला नंबर आणि हा वन्स प्लेस मधला जो आहे त्याला प्लस करणार आपण. तो 13 प्लस 6 येणार आणि मल्टिप्लाइड बाय 1. हा 1 आहे ना, बेस 1 10 चालू आहे ना आपल्याला, म्हणून आपण 1 लिहिणार इथे, मल्टिप्लाइड बाय 1 करणार. ठीक आहे. नाव 3 into 6 will give me 18 आणि 13 plus 6 will give me 19 into 1 will 19. हा 1 जो आहे हा इकडे ऍड होणार, सो हा होणार 20. तर माझा आन्सर येणार 208. सुरुवातीला तुम्हाला ते थोडंसं वेगळं वाटणार, पण जसंच तुम्ही सॉल्व्ह करायला लागणार तुम्हाला त्याचं कळेल की कसं करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आपण हा पण एक क्वेश्चन बघूया. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 into 7 आणि ही बाजू येणार 16 plus 7 into 1. ठीक आहे. नाव 6 into 7 will give me 42. 16 plus 7 will give me 23. 23 multiplied by 1 is 23 only. आणि हा 4 जो आहे हा इकडे जाऊन ऍड होणार, म्हणून हे होणार 27. तर माझा आन्सर आहे 272. कळलं. परत आपण एक एक्झाम्पल बघूया. दिस विल बी 8 into 5 and this will be 18 in, sorry, this is plus 18 plus 5 into 1. 8 into 5 will give me 40 and 8 plus 5 will give me 23. 23 into 1 will give me 23 आणि हा 4 इकडे ऍड होणार, सो होणार 27. तर आन्सर येणार 270. सगळ्यांना कळली का ही ट्रिक? इनिशियली ह्या 3 क्वेश्चन साठी हे असे सगळे स्टेप्स लिहा. त्याच्यानंतर जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा एवढं सगळं लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. सो प्लीज एव्हरीबडी राईट. मी जसं लिहिलं आहे तसंच लिहा. मी जसं लिहिलंय तसंच लिहा. आणि झालं की सांगा. ही ट्रिक कोणी कोणी स्टुडंट जे रिपीट करतायत, मंडेला पण जे होते त्यांना वाटेल की हा रिपीटेड ट्रिक आहे. हो, कारण की मंडेला पण सेम ट्रिक शिकवली होती, पण आज क्वेश्चन्स वेगळे आहेत. तर जर तुम्ही मंडेला मिस करता तर तुम्ही वेनेसडेला अटेंड करू शकता. आणि दोघी याच्यात प्रॉब्लेम्स वेगळे आहेत प्रॅक्टिसचे. झालं का सगळ्यांचं? ओके. सो नाव सॉल्व द क्वेश्चन्स. सॉल्व दीज क्वेश्चन. तर जे मंडेला होते त्यांना कळेल की हे सेम क्वेश्चन्स नव्हते. अमृता, तू मीटिंग सोडून परत जॉईन कर बेटा. कधी कधी होतं तसं की दिसणार नाही तुला, पण रिजॉईन केल्यानंतर दिसेल. आता मी पोल स्टार्ट करते. हो टाकते मी पोल. ये स्टार्ट पोलिंग. पोल सगळ्यांनी.
हा एक रिपीट झालेला आहे. यू कॅन कॅन्सल दिस. चुकून एक रिपीट झालेला आहे. ओके, त्यांना नाही समजले परत मी एक्सप्लेन करते. सपोज इथला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करते मी. हा वाला करते मी. तो आन्सर्स 2 पार्ट मध्ये डिवाइड होता. हे होणार 8 इंटू 2 आणि ही बाजू होणार 18 प्लस 2 इंटू 1. म्हणजे हा 18 प्लस 2 आणि हे इंटू 1. सो हे 16 आणि इकडे 18 प्लस 2 विल गिव्ह मी 20. 20 इंटू 1 विल गिव्ह मी 20 प्लस हा जो 1 आहे तो इकडे येतो. तर 21. तो माझा आन्सर आहे 216. कळलं का? ज्यांनाही डाऊट होता त्यांना कळलं का? सॉल्व करा, पोल पण करा. येस येस, लाईनचे सगळे पोल्स टाकले मी. आता सॉल्व करा. व्हेरी गुड. पोल करत राहा. 25 मुलांनीच पोल केलेला आहे. बाकीचे कुठे? सगळ्यांनी पोल करायला पाहिजे. फिफ्टीन इंटू 23 नाहीये बेटा, 15 इंटू 13 आहे. ओके ग्रेट. चेक द आन्सर्स. आन्सर्स चेक करा सगळ्यांनी. बरोबर आहे का? आन्सर्स चेक करा सगळ्यांनी. काहीही चुकलं असेल तर लिहून घ्या.
गुड. टेक द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. आता आपण हे 10चं बघितलं. आता मी तुम्हाला हे 20, 50 हे सगळं सांगते कसं आहे. ठीक आहे. तर हे मेथड सेम आहे, फक्त आपण तिथे मल्टिप्लाइड बाय 1 करत होतो, इथे मल्टिप्लाइड बाय जो हा नंबर आहे त्याच्याने करायचं आहे. ठीक आहे. परत आन्सर्स 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार. 3 into 7 that will give me 21 आणि इकडे येणार 23 plus 7 into 2. हा 2 आहे म्हणून इथे 2 आहे. 20 बेस आहे म्हणून हा बेस 20 आहे, हे बेस 50 आहे आणि हे बेस 90 आहे. ठीक आहे. तर हे कसं करायचं ते बघा. ठीक आहे. तर आता 23 plus 7 will give me 30. 30 into 2 will give me 60. प्लस हा 2 जो आहे तो इथे ऍड होणार. So that will give me 6 to 1. कळलं. तसंच आता हे 55 into 57 बघायचं. आन्सर्स 2 पार्ट मध्ये डिवाइड होत आहे. 5 into 7 आणि ही बाजू आहे 55 plus 7 into 5. So 5 into 7 will give me 35. 55 plus 7 will give me 62 into 5. That will give me how much? 3, 10. आणि हा 3 जो आहे हा इथे ऍड होणार. So plus 3. So answer will be 3135. तसंच 9चं दाखवते मी तुम्हाला. 90चं बेस 4 into 5 आणि हे आहे 94 plus 5 into 9. मग 94 plus 5 किती येणार? 99 येणार. 99 into 9 येणार. आता हे तुम्ही ती 99 ने मल्टिप्लाय करणारी ट्रिक असो किंवा 9 ने मल्टिप्लाय करणारी ट्रिक असो, ती कुठलीही ट्रिक वापरू शकता. तर दिस विल बी 891 प्लस आता हे किती येणार? 20. तर हा 2 इकडे येणार प्लस 2. सो आन्सर आहे 98930. कळलं का सगळ्यांना हे कसं करायचं सॉल्व? येस. सेम मेथड आहे, फक्त आपला बेस कुठला आहे त्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, एवढंच फरक आहे. टेक डाऊन द क्वेश्चन्स. टेक डाऊन द क्वेश्चन्स. गोल टाकते मी. गोल टाकते मी. सॉल्व्ह झाल्यानंतर सगळ्यांनी पोल पण टाकायचं आहे.
ये सगळ्यांनी पोल करा. ये सगळे या स्लाइडचे सगळे क्वेश्चनचे पोल टाकले मी. करा, सॉल्व करा. ये सगळे सॉल्व करताय का? व्हेरी गुड. देते आन्सर्स, देते सगळ्यांना सॉल्व करून घेऊ दे. वी शुड वेट. झाले का? झाले का सॉल्व? आन्सर्स चेक करा. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. आन्सर्स चेक करा. सगळ्यांचं बरोबर आहे का? व्हेरी गुड. व्हेरी गुड. ज्यांचंही कुठे चुकलं पोल मध्ये मला दिसतंय कोणाकोणाचं चुकलेलं आहे, त्यांनी बघून घ्या आणि करेक्ट आन्सर नोट डाऊन करून ठेवा. व्हेरी गुड. टेक द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. आता हे बेस 30 चे आहे म्हणून तुम्हाला मल्टिप्लाय बाय 3 करायचं आहे. करा सॉल्व.
सॉल्व्ह करत राहा. मी टाकते, पोल पण टाकते. सॉल्व्ह करा. हो, मी पोल टाकते. येस, पोल टाकलाय मी. थँक्यू बेटा. सॉल्व्ह करा आणि पोल पण करा. येस, मी अजून पोल्स टाकते. अजून पूर्ण पोल कम्प्लीट झालेले नाहीये. अजून पोल कम्प्लीट झालेले नाहीये. थँक्यू बेटा. येस, सगळे पोल्स टाकले मी आता. मी सगळे पोल्स टाकले.
Very good. Very good. Good. येस, झाले का सगळ्यांचे आन्सर्स? दाखवू का मी तुम्हाला आता? चेक युअर आन्सर्स. आन्सर्स चेक करा. काहीही चुकलं असेल तर नोट डाऊन करा आणि परत सॉल्व्ह करून बघा. कॅल्क्युलेटरचा वापर करायचा नाही. व्हेरी गुड. गुड. टेक द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. करा, सॉल्व्ह करा. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे सॉल्व्ह करत राहा. येस. पोल स्टार्ट करू का आता? ओके, लेट्स स्टार्ट विथ द पोल नाउ. पोल टाकते मी.
आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फक्त मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे. बाकी प्रोसिजर सगळी सेम. ओके, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवू. ठीक आहे. हा सपोज मी घेतला 44 इंटू 42. आन्सर 2 पार्ट मध्ये स्प्लिट झालं. 4 इंटू 2 ही बाजू झाली आणि इकडे झाली 44 प्लस 2 इंटू 4. सो 4 इंटू 2 विल गिव्ह मी 8 आणि हे 42 प्लस 2 विल गिव्ह मी 46 इंटू 4. दॅट विल गिव्ह मी हाऊ मच? 184. आता हा सिंगल डिजिट असल्यामुळे मला काहीही ऍड करायचं नाही आहे, तर म्हणून डायरेक्ट माझा आन्सर येणार 1848. जर हा डबल डिजिट असता तर इकडचा 10 स्पेसचा जो पण नंबर आहे तो इकडे जाऊन ऍड होणार. कळलं? तर ज्यांनाही समजलं नव्हतं त्यांना कळलं का? सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं. सगळे पोल्स मी टाकले. पोल करा आता आणि सॉल्व्ह पण करा. सगळ्यांनी सॉल्व्ह करा. सगळ्यांनी सॉल्व्ह करा. झालं का सगळ्यांचं? पोल अजूनही करत नाहीये. मुश्किल आहे. 8-10 मुलंच पोल करता आहे. सगळ्यांनी पोल करायला पाहिजे. सगळ्यांनी पोल करायला पाहिजे.
सगळ्यांनी पोल करा. आता आन्सर दाखवू का तुम्हाला? अजून 15, 13, 12 खूप कमी होत आहे. पोल्स वाढायला पाहिजे. सॉल्व्ह झालं का सगळ्यांचं? सॉल्व्ह झालंय. मग पोल एवढे कमी कशाला आहे? मुश्किलने 18, 14 पोल्स आहे, म्हणजे तेवढेच ऍक्टिव्ह आहे. बाकी कुठे आहे? सगळ्यांनी पोल करायला पाहिजे ना. आधीचे क्वेश्चन्स मध्ये पण जास्त पोल केले नाही. मुश्किलने 25 मुलांनी पोल केलेला, 28, 30. त्याच्यावरून तुमचा ऍक्टिव्हनेस कळतो की किती ऍक्टिव्ह आहात तुम्ही. येस, आय विल शो यू द आन्सर्स नाव. चेक द आन्सर्स. आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का? आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का? व्हेरी गुड. ज्यांचंही चुकलं आहे त्यांनी प्लीज नोट डाऊन करा आन्सर्सला आणि रिचेक करा, रिसॉल्व्ह करा. परत सॉल्व्ह करून बघायचं त्याला की बरोबर आहे का नाही. ज्यांचंही चुकलंय त्यांनी रिसॉल्व्ह करून बघा कुठे चुकतंय का तुमचं. येस, झालं का? ह्याच्यावरून तुम्हाला कळलं का कसं सॉल्व्ह करायचं असतं म्हणून? म्हणजे हे खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला नंबर बघायचा आहे की कुठला बेस आहे. त्या बेसच्या हिशोबाने तुम्हाला एक तर 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने असं मल्टिप्लाय करायचं आहे. सध्या पुढच्या क्लासमध्ये आपण 50च्या पुढचे बघू. 50, 60, 70, 80, 90 ह्या बेसचे नंबर्स बघू. मग ते अजून मोठे नंबर्स जातील, मग आपला आन्सर पण मोठा येणार. तर ते पण कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघूया. तर ही मेथड तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. ही पिरियॉडिकली तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, तेव्हाच कळणार. ठीक आहे, सोडायचं नाही. आणि ह्याच्या आधीचे पण जे पण ट्रिक्स आहे ते पण मधून मधून थोडे 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ठेवायचे. आणि जे सुरुवातीला मी शिकवते तेव्हा जे स्टेप्स सांगते ते चांगलं व्यवस्थित लिहून ठेवा. म्हणजे कसं फ्युचरमध्ये कधीही तुम्हाला रिफर करायचंय तुम्ही रिफर करू शकता. कळलं का? कोणालाही हिच्यात डाऊट आहे का? कुठलंही नाही समजलंय का तुम्हाला?
विचारू शकता. व्हेरी गुड. काही डाऊट नाही म्हणजे समजलंय तुम्हाला. एक्सलेंट. गुड. ओके देन वी कॅन स्टॉप द क्लास हिअर नाव. आपण थांबू शकतो इथे. येस. सो ही आजची ट्रिक होती ती 10 ते 40 या बेसची त्या क्वेश्चन्सची होती. ठीक आहे. आय स्टॉप द शेअरिंग नाव. सगळ्यांना उत्तर लिहून घेतलेले आहे ना. नो डाऊट. व्हेरी गुड. काही डाऊट असेल तर तुम्ही चॅटवरती टाकू शकता. पण पोलवरती जरा ऍक्टिव्ह राहायचं बेटा. खूप कमी मुलांनी पोल्स टाकलेले आहे. सगळ्यांनी टाकायचे ना पोल्स. ठीक आहे. ओके एव्हरीवन देन. बाय. गुड नाईट. गुड नाईट बेटा. येस. गुड नाईट. चलो बाय देन. गुड नाईट.